you. Please come in. Please have a seat. Please have a seat. Let's come in. What you like to take? निरोप घेताना. Bye. So long. See you again. Have a nice time. Congratulations. Heartily congratulations. Bravo. Excellent. How beautiful. How sweet. So sweet. Marvelous. Well done. Great. देताना happy day. All the best. Best of luck for you. Have a wonderful years ahead. May God bless you. Thank you. Thank you very much. How kind of you. Welcome. You are welcome. No mention, please. That's all right. No mention. So sorry. I am sorry. Very sorry. Thank you. आता कोणी वाचलं? कीर्ती शिंदे. ओके. रुपाली मॅम प्लीज रीड. ओके मॅम. भेट झाल्यावरती हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. हाऊ आर यू? आय एम फाईन. आय एम ओके. आय एम ऑल राईट. हाऊ डू यू डू? हाऊ डू यू डू? वेलकम. हॅलो, हॅलो. प्लीज कम इन. प्लीज हॅव अ सीट. लेट अस टेक सम टी, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स. What would you like to take? निरोप घेताना बाय. सो लॉंग. सी यू अगेन. हॅव अ नाईस टाइम. अभिनंदन करताना कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्टिक कॉंग्रॅच्युलेशन्स. ब्रावो. एक्सलंट. हाऊ ब्युटिफुल. हाऊ स्वीट. सो स्वीट. मार्वलस. वेल डन. ग्रेट. सदिच्छा देताना हॅपी बर्थडे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक फॉर यू. हॅव अ वंडरफुल इयर अहेड. मे गॉड ब्लेस यू. आभार व्यक्त करताना थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. हाऊ काइंड यू आर. आभार स्वीकारताना वेलकम. नो मेन्शन प्लीज. दॅट्स ऑल राईट. खेद व्यक्त करताना सो सॉरी. आय एम सॉरी. व्हेरी सॉरी. थँक्यू मॅम. ओके. गौरी मॅम प्लीज रीड. हॅलो, हॅलो. गौरी मॅडम आहेत ना? हॅलो गौरी मॅडम. ओके, ठीक आहे. काल आपण बोललो होतो की व्हिडिओ ऑन करून आपल्याला काय बोलायचं आहे? माय सेल्फ, स्वतःची ओळख करून द्यायची आहे. ओके. सो पहिल्यांदा कोण करते? कीर्ती मॅडम. Hello, ma'am. हां. My name is Kirti Shivash Shinde. I am from Solapur Jilla, Mohol Taluka. I am my education is BHSC. I have two childs. My husband is work on my own mobile shopping. I like to. My hobby is I like singing song, dancing. ओके. उद्या अजून छान पद्धतीने सांगता येईल. ठीक आहे. दिस इज द स्टार्टिंग. ओके. चला नेक्स्ट रुपाली मॅम प्लीज ऑन युअर व्हिडिओ. Hello ma'am. Good evening. My name is Rupali. I am 37 year old. I am married. I have 2 kids. My husband is government officer. My hobby is reading books, watching motivational videos. I am a BA graduate. I am from Thane. I am now pursuing MBA. Thank you, ma'am. ओके, व्हेरी नाईस. गौरी मॅडम मला आवाज
आवाज येत नाही आहे का? रेंज नाही? गौरी मॅडम, गौरी मॅडम, ओके ठीक आहे. मुलांना मेसेज केला मी. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. जसं की आपल्याला माहिती आहे की इंग्रजीमध्ये मुळाक्षरे किती असतात? तर देर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश. आजची तारीख टाकून लिहा सर्वांनी. 26 अल्फाबेट्स असतात. ABCD याप्रमाणे A to Z. These are the 26 अल्फाबेट्स. आणि स्वर किती असतात? तर 5 असतात. A, E, I, O आणि U. हे सगळे काय आहेत इंग्रजी मधले? स्वर आहेत. एक 2च मिनिटं. बोर्ड पिन का होणार आहे? ओके. तर इंग्रजीमध्ये एकूण 26 काय आहेत? अल्फाबेट्स आहेत. आणि AEIOU हे 5 काय आहेत? तर स्वर आहेत. मराठीमध्ये स्वर कोणते असतात? तर अ पासून हा पर्यंत हे सगळे काय आहेत? स्वर आहेत मराठीमध्ये. मग आता स्वरांचा उपयोग काय असतो बघा. स्वर कशासाठी वापरतो आपण? आता फॉर एक्झाम्पल बघा, माझं नाव आहे सरिता. मग मराठीमध्ये माझं नाव कसं तयार झालं? तर स स हे व्यंजन आहे प्लस अ. अ हा काय आहे? स्वर आहे. म्हणजे मग माझ्या नावाचं पहिलं अक्षर काय तयार झालं? तिथे स तयार झालं. आता री हे अक्षर कसं तयार झालं? तर र प्लस ई. ई हा काय आहे? स्वर आहे. र प्लस ई इज इक्वल टू री. सरिता. आता ता हे अक्षर कसं तयार झालं बघा. त प्लस आ. आ हा काय आहे? स्वर आहे. म्हणजे या पद्धतीने स्वरांचा उपयोग तुमच्या लक्षात आला का? अक्षरांना काना, मात्रा, वेलांटी, अक्षरावरती अनुस्वार देण्यासाठी, अक्षरांच्या पुढे जर विसर्ग येत असेल
उकार द्यायचा असेल आपल्याला तर त्यासाठी काय करतो आपण स्वरांचा वापर करत असतो. तर हे झाले मराठीमधले स्वर. तसे इंग्रजीमध्ये हे स्वर आहेत. तर आता इंग्रजीमधले ह्या स्वरांचा वापर कसा होतो बघा बरं. आता माझ्या नावाची स्पेलिंग आपण इंग्रजीमध्ये तयार केली बघा. SARITA. S प्लस अ. S म्हणजे स प्लस ए म्हणजे अ. S प्लस अ म्हणजेच S प्लस अ असं मिळून हे काय तयार झाले ते स हे अक्षर तयार झालं. त्यानंतर आय चा उपयोग कशासाठी होतो तर पहिली वेलांटी देण्यासाठी होतो. RI पहिली वेलांटी. TA चा उपयोग कशासाठी होतो काना देण्यासाठी होतो. म्हणजे हे काय झालं ता. म्हणजे या पद्धतीने हे जे स्वरांचे उपयोग आहेत. अ चा उपयोग होतो काना देण्यासाठी, ई चा उपयोग होतो मात्रा देण्यासाठी, आय चा उपयोग होतो पहिली वेलांटी देण्यासाठी, ओ चा वापर होतो अ या अर्थाने जर एखादे उच्चार येत असतील तर त्यासाठी, यू चा वापर आपल्याला होतो उकार देण्यासाठी. तर अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये या स्वरांचा काय केला जातो तर वापर केला जातो. आता आपण बघूयात की इंग्रजीमधले हे जे सगळे वेगवेगळे स्वर आहेत त्या स्वरांचा असा उच्चार होणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला ए या शब्दाचा असाच उच्चार होत नाही तर त्याचे उच्चार काय होतात वेगवेगळे होतात. फॉर एक्झाम्पल बघा अ या स्वराचा असा उच्चार होणारे शब्द कोणते आहेत बघा. BAT बॅट, MAT मॅट, CAT कॅट, FAT फॅट, CHAT चॅट, RAT रॅट या अर्थाने. म्हणजे इथे सगळीकडे जिथे जिथे ए लिहिले तिथे सगळीकडे उच्चार काय होतो त्याचा असा उच्चार होतो. काय उच्चार होतो असा उच्चार होतो. त्यानंतर अ या स्वराचाच अ असा उच्चार असणारे शब्द बघा. BAR बार. हा शब्द काय आहे बार. हा शब्द आहे बॅट म्हणून BAR बॅर नाही बोलत आपण. दिस इज कॉल्ड एज बार. म्हणजे इथे अ चा उच्चार काय झालाय आय या अर्थाने झालाय. BAR बार. त्यानंतर JAR जार, FARM फार्म, FARM फार्म. त्यानंतर CAR कार, CAR कार. त्यानंतर GLASS ग्लास, CLASS क्लास. म्हणजे या सगळीकडे अ या स्वराचा उच्चार काय झालाय आ असा झालाय. लक्षात येते ना सगळ्यांना. आवाज येतोय क्लिअर माझा सगळ्यांना. हो मॅम. गौरी मॅडमचा काही आवाज आला का. त्यांना काय ऐकू जाते की नाही काहीच कळत नाही आहे. त्यांचा ऑडिओ पण ऑन करत नाही आहे त्या व्हिडिओ पण नाही. ओके ठीक आहे. त्यानंतर अ या असणारे शब्द पाहूया. असा उच्चार असणारे शब्द बघा. BALL बॉल, HALL हॉल, MALL मॉल, FALL फॉल, CALL कॉल. त्यानंतर WALL वॉल, TALL टॉल. सगळीकडे अ चा उच्चार कसा होतो अ या अर्थाने होतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत अ या स्वराचा दीर्घ ए असा उच्चार असणारे शब्द बघा. GAT गेट. बघा इथे शब्दाचा उच्चार कसा होतो गेट. ए इथे उच्चारामध्ये GAT गेट, FACE फेस, NAKE नेक. त्यानंतर NAME नेम, FAME
या अर्थाने. त्यानंतर FATE फेट, फेटचा अर्थ आहे नशीब. त्यानंतर CAGE केज, CAKE केक या अर्थाने. त्यानंतर TALE टेल या अर्थाने. बघा सगळीकडे दीर्घ ए असा उच्चार होतो. हे लिहून झाल्यानंतर सांगा मला. झालं मॅडम. ओके, एकदा वाचा सगळे शब्द. कीर्ती मॅडम वाचा पहिल्यांदा. बीट, बॅट, मॅट, कॅट, फॅट, चाट, बार, जार, फार्म, कार, ग्लास, क्लास, बॉल, हॉल, मॉल, फॉल, कॉल, बॉल, टॉल, गेट, फेस, नेक, नेम, फेम, फेट, केच, केक, टेल. ओके, रुपाली मॅडम वाचा. bat, mat, cat, fat, chart, eat, bar, jar, farm, car, glass, class, ball, hall, mall, fall, call, all, tall, gate, face, neck, name, fame, fate, cage, cake, tail. ओके, चला आता ई या स्वराचे वेगवेगळे उच्चार असणारे शब्द पाहूयात आपण. ई या स्वराचे उच्चार असणारे शब्द. तर ई या स्वराचे ए असा उच्चार असणारे शब्द बघा. BED बेड, त्यानंतर SEN पेन, MEN मेन, त्यानंतर NED नेट, TEN टेन, RED रेड, RED रेड, EGG एग, BELL बेल, PEN पेन. हे झाले सगळे ई या स्वराचा ए असा उच्चार असणारे शब्द. त्यानंतर ई या स्वराचाच दीर्घ ई असा उच्चार असणारे शब्द बघा. HE ही, ME मी, WE वी या अर्थाने. त्यानंतर SHE शी. झाले लिहून? येस झालं. हो. ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहोत आय या स्वराचा उच्चार असणारे शब्द. आता बघा आय या स्वराचा ई असा उच्चार असणारे शब्द बघा. HILL हिल, HILL हिल. त्यानंतर PIN पिन, PIG पिग, MILL मिल. त्यानंतर SHIP शिप, SHIP शिप, SIX सिक्स, SIN सिन, LIP लिप, LIP लिप. त्यानंतर आय या स्वराचा आई असा उच्चार असणारे शब्द बघा. उच्चार वेगळा येतो बघा कसा येतो. ICE आईस. इथे उच्चार काय येतो आई, आईस. MICE माईस, KITE काइट, WIFE वाईफ,
WIFE wife, PILE pile, PILE pile, KIND kind, FINE fine, LIFE life, LINE line. सगळीकडे आई असा उच्चार येतो बघा. आईस, माईस, काईट, वाईफ, पाईल, काइंड या अर्थाने सगळीकडे उच्चार काय येतो? आई असा उच्चार येतो. त्यानंतर आय या स्वराचा आय असा उच्चार असणारे शब्द पाहूयात आज आपण. बघा, आय आय म्हणजे मी. त्यानंतर FIRE फायर. बघा, आय फायर आय असा उच्चार येतो त्याच्यामध्ये. त्यानंतर WIRE वायर, MIRE मायर, HIRE हायर आणि SIRE सायर. सायर म्हणजे महाराज किंवा साहेब या अर्थाने. लिहून झाल्यानंतर सांगा. झालं. धन्यवाद. ओके. आता ओ या स्वराचे वेगवेगळे उच्चार असणारे शब्द थोडे पाहूयात आपण. आता हे असे वेगवेगळे उच्चार असणारे शब्द का पाहतोय आपण? तर बरेचसे स्पेलिंग असे असतात की उच्चार त्यांचे वेगवेगळे असतात. मग उच्चार वेगळा का असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यासाठी हे ओ या स्वराचे वेगवेगळे उच्चार असणारे शब्द बघा. ओ या स्वराचा पहिल्यांदा ओ असा उच्चार असणारे शब्द. OLD ओल्ड, COLD कोल्ड. त्यानंतर HOPE होप, HOPE होप, NO नो, SO सो, GO गो, BOLD बोल्ड, स्लोप, SLOPE स्लोप, POLE पोल. त्यानंतर ROPE रोप, ROSE रोन्स, ROSE रोन्स, HOLE होल. या सगळीकडे ओ या स्वराचा ओ असा उच्चार होतोय. त्यानंतर ओ या स्वराचा अ असा उच्चार असणारे शब्द बघा. ओ हा स्वर आपण अ अशा उच्चारासाठी सुद्धा वापरतो. OX ऑक्स, BOX बॉक्स, FOX फॉक्स, DOG डॉग, DOG डॉग, GOD गॉड, COCK कॉक, FROCK फ्रॉक, MOCK मॉक या अर्थाने. ओके, बोर्ड ऑफ करू का? Yes. Yes. त्यानंतर आपण पाहणार आहोत शेवटचा स्वर आणि तो आहे यू. आता यू या स्वराचे वेगवेगळे उच्चार असणारे शब्द. आता यू या स्वराचा
पहिल्यांदा बघा अ असा उच्चार असणारे शब्द बघा. BUS बस. इथे आपण बूस नाही म्हणत, हा शब्द काय आहे बस. म्हणजे इथे यूचा उच्चार काय होतो अ असा होतो बस. त्यानंतर HUT हार्ट, CUT कट, त्यानंतर DUCK डक, DUCK डक, FUN फन, CUP कप, SUN सन, TUB टब, TUB टब, BUT बट, BUT बट. CUT कट झालेला आहे. ओके. त्यानंतर यू या स्वराचाच ऊ असा उच्चार असणारे शब्द बघा. PUT पुट, PUT पुट, PULL पुल, PULL पुल. त्यानंतर PUSH पुश, BUSH बुश, BULL बुल या अर्थाने. Done, ma'am. ओके. सगळे शब्द वाचता एकदा. Yes. हम्म. E पासून वाचू द्या. ह्या वाच. He, me, we, she, hill, pin, pig, meal, sheep, six, sin, lip, ice, mice, kite, wife, fill, kind, find, light, line, eye, fire, wire, mere, higher, fire, old, cold, hope, no, so, go, bold, so, pole, rope, rose, pole, ox, box, fox, dog, god, cock, frog, mock, bus, hut, duck, fun, cup, sun, tube, butt, put, pull, push, bush, bull. ओके. पल्ली मॅम प्लीज रीड. he, me, we, she, hill, pin, pig, mill, sheep, six, sin, lip, ice, mice, kite, white, kind, find, light, line, eye, fire, wire, mire, higher, fire, old, cold, hope, no, so, go, bold, slope, pole, rope, rose, pole, ox, box, fox, dog, god, cock, croc, mock, bus, hut, cut, duck, fun, cup, sun, tube, tub, butt, put, pull, push, bush, bull. येस. अजून कोणी गौरी मॅडम आवाज येतोय तुम्हाला? ओके ठीक आहे. मला वाटते आज आपण एवढं करूया.